कसं पाहता शेखर सिंह यांच्या बदलीकडं? आयुक्त शेखर सिंह यांनी 3 वर्षे त्यांचा जो कार्यकाल आहे तो पूर्ण करून वर त्यांचे 2 महिने त्यांचे झाले. आयुक्तांची बदली व्हावी अशा प्रकारची अनेक वेळा अनेक लोकांनी मागणी केली, मात्र आयुक्तांची बदली होत नव्हती. बरोबर. कारण आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार यांच्याशी अतिशय चांगल्या प्रकारचे संबंध ठेवून राखून होते. बरोबर. आयुक्तांच्या संदर्भात अनेक लोकांनी अनेक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी केलेल्या असताना देखील आयुक्तांना कुणी बदलत नव्हतं. अशा स्थितीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि अचानक अनपेक्षित खरं तर आयुक्त शेखर सिंह या महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत राहतील आणि निवडणूक झाल्यानंतर जातील अशा प्रकारची सगळ्यांचा अंदाज होता, अपेक्षा होती. मात्र ही अचानक बदली 3 वर्ष 2 महिन्यांनी झाली. त्यांच्या कार्यकालाच्या संदर्भात बोलत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या आयुक्त शेखर सिंह यांच्या काळामध्ये झाला. कारण शेखर सिंह यांच्या कार्यकालाच्या सुरुवातीलाच प्रशासकीय राजवट आली. ते असतानाच होते. आयुक्त अगोदरपासूनच त्यांच्या कार्यकालामध्ये पूर्णपणे प्रशासकीय राजवटीचं त्यांचं कामकाज झालं. एक हाती कारभार त्यांनी हाकला. आयुक्त या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ते याच्या अगोदर साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते आणि तिथून या ठिकाणी आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. बरोबर. मात्र त्यांनी तो पदभार स्वीकारल्यानंतर लगेच त्या विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून प्रदीप जांभळे पाटील यांना या ठिकाणी त्यांनी बोलवलं. अतिरिक्त आयुक्त म्हणून 2 नंबरचं पद त्यांना मिळालं. त्या ठिकाणी अतिरिक्त 2 पदासाठी झगडे मॅडम आणि त्यांचा जो वाद झाला तो संपूर्ण शहराला सर्वश्रुत आहे. अगदी मॅटपर्यंत गेला होता. मात्र आयुक्तांच्या मर्जीतील अधिकारी बरोबर आणि त्यांचे कलेक्टर म्हणून जांभळे पाटलांना त्यांनी प्राधान्य दिलं आणि ती अतिरिक्त आयुक्तांची कॅबिन त्यांना दिली. आणि मग ह्या आयुक्त शेखर सिंह आणि प्रदीप जांभळे पाटलांचा कारभार खऱ्या अर्थानं सुरू झाला. हे काम होत असताना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे काही कामकाज झालं त्यामध्ये प्रचंड गैरप्रकार, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाले.